तर राज्यामध्ये विविध ठिकाणी पाऊस झालेला आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. राज्यातील धरणांमध्ये 85% साठा, मध्यम प्रकल्पातील पाणी साठा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणी साठा 57.18%वर पोहोचला. वाशिम जिल्ह्यात पावसाच्या संततधारेमुळे नैसर्गिक धबधबे ओसंडून वाहत आहेत. मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी आहे. बुलढाण्यातील येळगाव धरण 100% भरलेलं आहे. 15 गावांच्या वर्षभराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. लातूरमधील माजरा आणि निमण या तेरणा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले. धरणातून चौथ्यांदा विसर्ग. जळगावातील भुसावळच्या हातनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडले. हातरून धरणाचे तापी नदीपात्रामध्ये 1,05,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. वसई विरार नालासोपारामध्ये सकाळपासून पावसाची हजेरी. नालासोपाऱ्यातील पूर्व डॉन लेन परिसरातील सखल भागामध्ये पाणी साचलं. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील चापनेर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. सिंचनासाठीचा प्रश्न मिटला असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. हवामान खात्याचा आज आणि उद्या नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. पावसाचा जोर वाढल्यानं प्रशासनाच्या वतीनं नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा. पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या पात्रात असलेलं विष्णुपद मंदिराचं प्लास्टर पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलं. तातडीनं डागडुजी न केल्यास मंदिराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता. संबंधित ठेकेदाराकडून काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप.